नागरिकांच्या आरोग्याचा विषय जर धरला तर रोज अनेक दवाखाने फुल आहेत, साथीचे आजार चालू आहेत। रक्त मिश्रित पाणीसाठी आम्ही वेळोवेळी बकरी ईदच्या दिवशी आंदोलन करतो, आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले। दुसरी गोष्ट, आयुक्त साहेब येतात, निवेदन घेतात, परत जैसे ते तैसी परिस्थिती आहे। कुठलीही कारवाई इथे म्हणजे प्रॅक्टिकली होत नाही। आंदोलन केल्याशिवाय अधिकारी जागे होत नाही, फक्त देऊन देतात, निवेदन घेतात, चालले जातात, काहीच कारवाई होत नाही। लाखो करोड रुपये या नदीवर खर्च झाले, अद्याप त्या नदीची स्वच्छता झाली नाही। डास मच्छरांचा इतका प्रादुर्भाव झालेला आहे की लोक रात्री जे अक्षरशः ते आर्डेक्स पण काम करत नाही, गुड नाईट पण काम करत नाही, इतके मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामुळे इथं लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही वेळोवेळी आंदोलन करून त्याच्यावर काही कारवाई होत नाही। आता विधिमंडळात आमदार महोदयांनी विषय मांडलेला आहे, आता बघू त्यांचं किती ऐकले जातं, त्यांचा आदेश ते आता त्याची उत्सुकता आहे आम्हाला। तो जर खरा आदेश आल्यानंतर कारवाई झाल्यानंतर ती खरं आम्हाला वाटेल की कारवाई झाली आहे। आतापर्यंत तर आम्हाला काही वाटत नाही कारवाई होईल, ते जेव्हा होईल तेव्हा आम्ही सर्व मीडियाचं आणि प्रिंट मीडियाचंही आम्ही अभिनंदन करणार आहे। पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही आनंदोत्सव साजरा करू प्रॅक्टिकली कारवाई झाल्यावर। ही मालेगाव शहरातून वाहणारी मोसम नदी, जिला आपण एकेकाळी हिचं पाणी पित होतो, हिला मोक्षगंगा म्हणतात। आणि ही मोक्षगंगेमध्ये गेल्या 14 वर्षापासून आज हे 15 वर्ष चालू आहे, बेकायदेशीर कत्तलखान्याचं पाणी सोडले जातं। याच्यावरती शासन दरबारी सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यामध्ये जे संबंधित मंत्री होते त्यांना सांगण्यात आलं का याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। परंतु आज मी जेव्हा सकाळी इकडून गेलो तर रक्ताचा पाठच वाहत होता, जणू काही महापूर येणार होता रक्ताचा। कुठल्याही प्रकारे याच्यावर बंधन नाही, कुठल्याही प्रकारे कायद्याचा धाक उरला नाही। जोपर्यंत कारवाई होत नाही संबंधित अधिकाऱ्यांवर तोपर्यंत अधिकारी काम करत नाही आणि हे रक्त बंद होणार नाही, हीच आमचं म्हणणं आहे। मालेगाव शहरात बेकायदेशीर कत्तल होऊन रक्तमिश्रित पाणी गटारीद्वारे मोसम नदीमध्ये येते आणि ठिकठिकाणी अवैध कत्तलखाने निर्माण होऊन त्याचं प्रदूषण रक्तमिश्रित पाण्याद्वारे गिरणा धरणात ते गटारी मोक्षगंगा नदी असेल, ओवाडी नाला असेल किंवा इतर उपनद्यांद्वारे गिरणा नदीत मिसळतं आणि गिरणा धरणात जाऊन ते पाणी नागरिकांना पिल्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। या संदर्भातला धार्मिक आणि आरोग्याचा असा प्रश्न घेऊन काल विधिमंडळामध्ये विक्रांत पाटील साहेब असतील, प्रवीण दरेकर साहेब असतील किंवा इतर काही आमदार महोदयांनी यावर लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा घडवून आणली होती। मालेगाव शहराच्या प्रदूषणाच्या रक्तमिश्रित पाण्याच्या अतिशय गंभीर प्रश्नावर विधिमंडळात चर्चा होऊन देखील मालेगाव महानगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रशासन असेल हे कारवाई करण्याला धसावत नाही। आजही आपण मोक्षगंगा नदीची अवस्था जर बघितली तर ही गटरगंगेपेक्षा भयंकर परिस्थिती या मोक्षगंगा नदीची झालेली आहे आणि याला सर्वस्वी मोसम नदीच्या स्वच्छतेचा फार्स करणारे, कोट्यावधी रुपये खर्च करून मोसम नदीचं रूप बदलू न शकणारे लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। मी या अगोदरच सांगितलंय की येत्या 15 दिवसात ते 1 महिन्यात आम्ही बाहेर होणारी सगळी कत्तल ही आमच्या मालकीच्या कत्तलखान्यामध्ये होईल आणि तिथं असंही स्पष्ट करण्यात आलं की अवैध कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे अधिकार ते पोलिसांना आहेत। आमचे अधिकार फक्त
जे रक्तमिश्रित पाणी येतं ते नदीमध्ये न जाता ते ट्रीटमेंट प्लांटला जाणं किंवा कत्तलच बाहेर नाही झाली तर ते बाहेर रक्त येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, ते आमच्या महापालिका मालकीच्या कत्तलखान्यात होईल. मग तेच साधारणतः 2 महिन्याचा कालावधी त्याला लागू शकतो. 2 महिन्यामध्ये आमचा तो ट्रीटमेंट प्लान चालू होईल.